सिडको लॉटरीमधील जे 19,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्या लॉटरीला जे पोझिशन डेट आहेत, त्यांच्या पोर्टलवरती आपण गेल्यानंतर काहींचं पोझिशन हे 2026 दाखवण्यात आलेलं आहे, काहींचं पोझिशन 2030 मध्ये दाखवण्यात आलेलं आहे, तर काहींची ओसी आलेल्या आहेत. आता हे पोझिशन डेट कधी म्हणजे तुम्हाला घराची चाबी कधी मिळणार आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेले की सर आम्ही आता पैसे तर पूर्ण भरलेले आहेत, आम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केव्हा करावं लागेल? आम्हाला जर 2030 मध्ये पोझिशन मिळणार आहे, तर तोपर्यंत जो घरावरती लोन काढलेले आहेत EWS LIG याच्यामध्ये जे इंटरेस्ट रेट लागत आहेत त्याचा हप्ता चालू आहे. परत आम्ही घराने जो घर भाडे भरत आहेत, तो घर भाडे पण सुरू आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे जी पैशाची जी समस्या जाणवत आहे. तर आता याच्यावरती 2030 मध्ये पोझिशन सांगितलं, तर 2030 मध्ये पोझिशन मिळणार का? किंवा त्याच्या पहिले मिळत असते का? तर याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आपण पोर्टलवरती सुद्धा जाणार आहोत. कोणत्या लोकेशनमध्ये जे कोणत्या घरांचं पोझिशन आहे, त्यानंतर तिथे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी असली तर काय प्रॉब्लेम येतो? घरं रेडी आहेत, तरी पण सुद्धा आपल्याला घरं 2030 मध्येच मिळणार का? परत जर घरं 2030 च्या पहिले रेडी झाली, तर परत आपल्याला मिळत असतात का? तर हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. सर्वप्रथम आनंदाची बातमी आलेली आहे की जी तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 37A येथे जी घरे होती. बघा, सर्वप्रथम तुम्ही कन्फ्युज नका होऊ, कारण की 2 लॉटऱ्या सुरू आहेत सिडकोच्या. आपण 19,000 घरांच्या लॉटरीची माहिती बघत आहोत. याच्यामध्ये तळोजा सेक्टर 28 आणि तळोजा सेक्टर 37A ह्या लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहेत. इथे 10% सुद्धा घराची किंमत कमी झालेली आहे. तळोजा सेक्टर 28 मध्ये जर तुम्हाला जर घर घ्यायचं असेल, तर तुम्ही घर करू शकता. सिडको होम साइटवरती लॉग इन करून तुम्ही 14 तारखेपर्यंत तुम्हाला घराचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, असं त्यांच्या पोर्टलवरती किंवा त्यांच्या जी सिडको होम साइटवरती जेव्हा तो पॉपअप ओपन होतो, तिथे हे पेज ओपन होते. तिथे जे घराची किंमत सांगण्यात आली होती, ती घराची किंमत 25 लाख रुपये होती. त्यानंतर 10% कमी झाले, म्हणजे तुम्हाला 2.5 लाख रुपये जवळपास कमी झाले. परत त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी 2.5 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला इथे 20 लाखाच्या आसपास मध्येच तुम्हाला हे घर मिळणार आहे. जर तुम्हाला नशिबाने जर लागलं तर. त्यानंतर तळोजा 39 मध्ये सुद्धा 21 ते 22च्या रेंजमध्ये तुम्हाला घर मिळणार आहे. तिथे सुद्धा 10% घराच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी. या लॉटरीमध्ये घराचं जे पोझिशन आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आता या तळोजा सेक्टर 28 आणि तळोजा सेक्टर 37 घरांचं पोझिशन जे ओसी आहे, ते ओसी आलेली आहे. त्यांच्या पोर्टलवरती ओसी रिसीव्ह असं आलेलं आहे. ओसी रिसीव्ह म्हणजे काय? म्हणजे त्या जे आपण इमारत बांधल्या जातात, जे सिडकोद्वारा इमारती बांधल्या जातात, ते इमारतीला एक परमिशन असते. त्याला ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट असे म्हणतात. म्हणजे जेव्हा त्या घराला ओसी आली, त्यानंतर आपण घरामध्ये राहायला जाऊ शकतो. पण आता तुम्ही सर्व घराचे इन्स्टॉलमेंट भरलेले आहेत आणि तुम्हाला आता स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरावं लागेल. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही भरणार, तेव्हा तुम्ही जेव्हा सिडको ऑफिसमध्ये जाणार, जेव्हा तुमचे डॉक्युमेंट चेक होणार आहेत, तुम्ही आतापर्यंत जे पोर्टलला डॉक्युमेंट अपलोड केले होते ते चेक होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जे असणार आहेत 1%, 2% असं त्यांच्या कुठेही पीडीएफमध्ये असं माहिती आलेली नाही आहेत किंवा नोटिफिकेशन आलेले नाहीत. खूप साऱ्या लोकांचे कमेंट आलेले की सर 2% आहेत, 5% आहेत, 60% आहे. पण असं कुठेही माहिती आपण अपडेट न होता माहिती देणं हे चुकीची माहिती आहे. म्हणून आपण त्याच्याबद्दल आतापर्यंत व्हिडिओ बनवलेला नाही. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येतात, की ते कमेंटमध्ये सुद्धा सांगतात, की सर 60% आहेत, 9% आहेत, 2%, 5% जे काही असेल ते सिडकोची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे जे चार्जेस असतात. पण जोपर्यंत आपल्याकडे जी पूर्ण माहिती येत नाही, त्यांच्या लेटर हेडवरती येत नाही, कुठे नोटिफिकेशन येत नाही, कुठे पॉपअप येत नाही, तोपर्यंत आपण ती माहिती चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता यांची ओसी आलेली आहेत, म्हणजे तुम्हाला आता घराचं तुम्ही स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब घराची चाबी मिळणार आहे. ज्यांची ओसी रिसीव्ह आलेली आहे त्यांच्यासाठीची बातमी आहे. आणि काही लोकांचे कमेंट आलेले की सर आता आमचे काही इमारती आहेत 2030 मध्ये पोझिशन मिळणार आहे, तर काही आता तर तिथे जर आपण बघितलं तर जवळपास 2025 सुरू आहेत, 2025 संपताना 2026 सुरू आहेत. ते एका वर्षामध्येच घराचं काम होऊ शकते असा अंदाज आहे. 1 किंवा 2 वर्षामध्ये. मग परत घरं रेडी झाल्यानंतर 2030 मध्ये सुद्धा घराचं पोझिशन मिळू शकते का? तर बघा, आता जस्ट आपल्याकडे एक आलेला अनुभव आहे. जे मागच्या वर्षी तळोजा सेक्टर 34 आणि 36 यांचं सुद्धा असंच झालेलं होतं. घरं रेडी होती, पोझिशन सुद्धा आलेलं होतं. त्यानंतर आणखी काहीच्या परमिशन होत्या ते सुद्धा मिळालेल्या होत्या. पण तेथील जे रस्ते होते, रस्त्यांसाठी हे घरांचं पोझिशन अडकलेलं होतं. तळोजा सेक्टर 34 आणि 36 मागच्या वर्षी. तुमच्यामधील जर कोणी जर लॉटरी विनर असेल तिथे, तर तुम्ही त्यांच्याशी ह्या गोष्टी पूर्ण क्लिअर करू शकता. तेथील तो जाण्यासाठी जो रस्ता होता तो फक्त
अंडर कन्स्ट्रक्शन होता. त्यामुळे तेथील घरांचं पोझिशन बाकी होतं. पण तेथील जे लॉटरी विनर आहेत त्यांनी सांगितलं, की "सर आम्ही द्विधा स्थितीत आहोत. घराचं भाडं पण सुरू आहे आणि घराचा बँकेचा ई-एम-आय सुद्धा सुरू आहे. तरी तुम्ही आम्हाला लवकरात लवकर पोझिशन द्या." तर त्यांना ताबडतोब जी तारीख होती त्याच्या पहिले सुद्धा त्यांना पोझिशन देण्यात आलेलं आहे. आणि घरं रेडी असली, की सिडकोद्वारा असं कुठेही असं अडवणूक होत नाही, की तुम्ही घरं रेडी आहेत, पण आम्ही देणार नाही 2030 तसं काहीच नाही. पोर्टलमध्ये काय झालं काय माहिती, जे सिडको ऑफिसमध्ये आपण जाणार आहोत, सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यांच्याशी विचार-विनिमय करणार आहोत आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग आपण पुढचा व्हिडिओ आपण त्याच्या रिलेटेड बनवणार आहोत. पण तुम्ही असं गृहीत नका धरा, की सर आता आम्ही पैसे भरून 1 वर्ष झाले, 2030 मध्ये पोझिशन मिळणार आहे. तर घरं रेडी झाल्यानंतर सिडकोद्वारा ते लवकरात लवकर सुद्धा देण्यात येतात. ते फक्त एक तो टाईम देण्यात आलेला असतो, की यापर्यंत हे रेडी होत. पण त्याच्या पहिले जर कामं झाली, तर घरांची चाबी आपल्याला हमखास मिळत असते. तर हे झालं तुमचं आता पोझिशनबद्दल. आता ज्या घराच्या किमती कमी झाल्या, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत, की सर आम्हाला आता ह्या लॉटरीमध्ये सहभाग घेतात आहे का? तर हमखास तुम्ही भाग घेऊ शकता. त्यांनी त्यांच्या पी-डी-एफ पोर्टलमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, की नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी 14 जानेवारीपर्यंत विंडो ओपन आहे. इथे तुम्हाला जर लॉग इन जर करून तुम्हाला जर इथे जे मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट किंवा आय-टी-आर, परत तुम्हाला एक कॅन्सल चेक म्हणजे हे त्यांनी त्यांच्या पोर्टलमध्ये जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात, व्हेरिफाय करावे लागतात, हे तिथे झाल्यानंतर तुम्ही त्या लॉटरीमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता. 14 तारखेनंतर तुमची विंडो ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स टाकावे लागतात. 5, 5, 5 तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कोणत्या लोकेशनला घर हवी ते रेफरन्स तुम्ही टाकायचे. हे मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा आपण सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे, की तिथे टाकल्यानंतर मग तुम्ही पुढच्या लॉटरीमध्ये जो भाग आहे तो सहभाग तुम्ही घेऊ शकता. तर असं हे तुम्ही नवीन लॉटरी विनर जे आहेत म्हणजे जे ऑलरेडी त्यांना घरं लागलेले पण परत सिडकोद्वारे त्यांना परत एकदा संधी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि जे फ्रेश याच्यामध्ये लॉग इन करणार आहे, तर ते सुद्धा या लॉटरीमध्ये भाग घेऊ शकतात. तर असं हे या लॉटरीबद्दल जे खूप सारे लोकांचे कमेंट होते, जे कन्फ्यूज होते, याची माहिती आपण बघितलेली आहे. आता आपण त्यांच्या पोर्टलवरती जाणार आहोत आणि त्या पोर्टलवरती जी माहिती जी सिडको होम साइटवरती माहिती अपडेट झालेली आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सिडको होम साइटवरती गेल्यानंतर आपल्याला जे सिडको होम साइटवरती जे प्रोजेक्ट आहेत सिडकोचे, जे 19,000 घरांच्या लॉटरीमध्ये सांगितण्यात आलेले आहे, त्यांचं सर्वांचं पोझिशन आज आपण पाहणार आहोत. बघा, खारकोपर ईस्ट P3 इथे जे घरांचं पोझिशन आहे हे 2028 ला मिळणार आहेत. त्यानंतर खारकोपर वेस्ट सेक्टर 8A येथील घरांचं पोझिशन 2027 ला मिळणार आहेत. त्यानंतर जे कामोठे नोडमधील जे घर आहेत, तेथील जे घरांचं पोझिशन आहेत, जसे की मानसोर रेल्वे स्टेशन सेक्टर 39 इथे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. रेल्वे स्टेशनच्या वॉकिंग 2 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. इथे 2030 पर्यंत मिळणार आहेत. त्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या लगत जो LIG टाइपचा जो मोठा प्रोजेक्ट आहे, येथील घरांचं पोझिशन 2030 ला मिळणार आहेत. त्यानंतर जे तळोजा नोडमधील घर आहेत, आता तळोजा नोडमधील जे तळोजा सेक्टर 37 आहे, याची कंप्लीशन डेट, याची OC रिसीव्ह आलेली आहेत. म्हणजे OC रिसीव्ह झाली म्हणजे याचा आता परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे येथील घरांचं लवकरात लवकर पोझिशनला सुरुवात होणार आहे, तळोजा सेक्टर 37 मधील. त्यानंतर तळोजा सेक्टर 28 येथील सुद्धा घरांचं OC आलेली आहेत. या घरांचं पोझिशन सुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहेत. त्यानंतर तळोजा सेक्टर 39 येथील जे घरांचं जे प्रोजेक्ट आहे, तो कंप्लीशन जे 31/12/2025 आहे. त्यामुळे या प्रोजेक्टला सुद्धा वेळ लागणार आहे. हे तळोजा नोडमधील घरे आपण बघितली. त्यानंतर पनवेल बस टर्मिनल्सची जी लोकेशन आहेत, पनवेल रेल्वे स्टेशन पासून 15 मिनिटं अंतरावरती आणि पनवेल जो बस स्टॉप आहे तिथून 15 मिनिटाच्या अंतरावरती. खांदा कॉलनीमध्ये प्रोजेक्ट आहे. फ्लायओव्हरच्या साइडून आपल्याला जर आपण तळोजा दिशेने येतो तर आपल्याला लेफ्ट साइडला टर्न घ्यावं लागतं आणि पनवेल कडून कळंबोली सर्कल मागे येत असेल तर आपल्याला राईट साइडने टर्न घ्यावं लागते खांदा कॉलनीमध्ये. हा प्रोजेक्ट आहे. येथील सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. 31/12/2030 पर्यंत या घरांचं आपल्याला पोझिशन मिळणार आहे. त्यानंतर जे प्राईम लोकेशनची घरं होती वाशी ट्रक टर्मिनल्स मधली, त्या घरांचं पोझिशन 2030 मध्ये मिळणार आहेत. हा प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे. सर्वात जास्त कॉम्पिटिशन इथेच होती, पण घराच्या किमती जास्त असल्यामुळे येथील खूप साऱ्या लोकांनी लागल्यानंतर सुद्धा घरं कॅन्सल केली. पण
परत सिडकोने त्यांना परत एकदा संधी दिलेली आहे, की ते त्यांच्या लॉगिन मध्ये करून परत जर त्यांना घर घ्यायचं असेल ते घेऊ शकता. त्यानंतर खारघर बस डेपो, जो खारघर बस डेपो जो प्रोजेक्ट आहे डी-मार्टच्या समोर, रिलायन्स मार्टच्या समोर, विबगोर स्कूल, इंटरनॅशनल गोल्ड फोर्स, सेंट्रल पार्क, इस्कॉन टेम्पल, हे वॉकिंग 5 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या प्रोजेक्टच्या जे कनेक्टिव्हिटी आहेत, ईडब्ल्यूएस आणि एलआयजी येथील जो हा प्रोजेक्ट आहे ईडब्ल्यूएसचा, इथे 30/6/2025 सांगण्यात आलेली आहे, पण हा प्रोजेक्ट सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत जो प्रोजेक्ट आहे, त्याचं पोझिशन 2026 ला मिळणार आहे. हा खारघर रेल्वे स्टेशनच्या लगतच म्हणजे डायरेक्ट प्लॅटफॉर्मला लागतच असलेला हा प्रोजेक्ट आहे. त्यानंतर खारघर बस टर्मिनल हा एलआयजी टाईपचा प्रोजेक्ट आहे. हा पण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. 31/12/2030 ला मिळणार आहे. त्यानंतर जो कळंबोलीमधील जो प्रोजेक्ट आहे, कळंबोली बस डेपो सेक्टर 17 मध्ये इथे ईडब्ल्यूएस टाईपची घरे होती. हा पण अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. 31/12/2030 ला मिळणार आहे आणि इथे सुद्धा 10% घरांची किंमत कमी झालेली आहे. त्यानंतर उल्वे नोड मधील जो खारकोपर आहे तिथे सुद्धा 2026 ला पोझिशन मिळणार आहे. खारकोपर टू बी इथे ओसी रिसीव्ह आलेले आहेत, घरं रेडी आहेत, त्यामुळे या घरांचं पोझिशन आता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर खारकोपर 2A इथे सुद्धा ओसी आलेली आहेत. त्यानंतर उल्बे बामणडोंगरी इथे सुद्धा फॅमिली राहायला आलेले आहेत. इथे 144 घरे शिल्लक होती, त्यामुळे इथे सुद्धा फॅमिली राहायला आलेल्या आहेत. तर अशी ही जे सिडको होम पोर्टलवरती माहिती आपण बघितली. अशी ही सिडको होम साइटवरती जी पोर्टलवरती माहिती आपण बघितलेली आहे. या माहितीच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.